नमस्कार मुलांनो, MK's गुरुकुलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अजून एक नवीन कविता शिकणार आहोत. त्या कवितेचं नाव आहे कापणी. ही कविता इयत्ता 8वीच्या शिवाई पाठ्यपुस्तकातील आहे. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न अ पोएम फ्रॉम शिवाई टेक्स्ट बुक. टायटल ऑफ द पोएम इज कापणी. ओके, आता कापणी म्हणजे काय, तर कापणीचा अर्थ आहे हार्वेस्टिंग. ओके, हार्वेस्टिंग हा शब्द तुम्हाला माहितीच आहे. तर त्या हार्वेस्टिंगवर आधारित ही कविता, इट्स बेस्ड ऑन हार्वेस्टिंग. आणि ही कविता आपल्या प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई, बहिणाबाई चौधरी यांनी लिहिलेली आहे. बहिणाबाई चौधरी हा अतिशय प्रसिद्ध कवयित्री आहेत मराठी भाषेमधील, आणि त्यांच्या खूप साऱ्या कविता आहेत. त्यापैकी ही एक कविता आहे. पण ही कविता खानदेशी बोलीत लिहिलेली आहे. सो दिस पोएम इज इन Khandeshi dialect. Okay, so it is little bit different from Marathi, and so it is little hard to understand also. So I will explain you line by line, but before that we need to read the preface. आता ही प्रस्तावना किंवा प्रिफेस काय आहे ते आपण पाहूया. पण अजूनही तुम्हाला हे एक सांगायचं आहे की जर आपण कविता शिकण्यापूर्वी तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आमचे जे व्हिडिओ आहेत ते शेअर करा. आणि तुम्हाला खरोखर हे व्हिडिओ युजफुल वाटत असतील तर या व्हिडिओच्या खाली जे लाईक बटन आहे ते नक्की क्लिक करा, म्हणजे त्यामुळे व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तर आता आपण ह्याची प्रस्तावना बघूया. तर खानदेशी बोलीत मधाळ कविता करणाऱ्या बहिणाबाई चौधरी यांची ही कविता. सो दिस पोएम is a well-known poetess. This poem is written by well-known poetess Bahinabai Chaudhary. Okay, so Bahinabai Chaudhary is a well-known for her sweet poems in Khandeshi dialect. Okay, madha म्हणजे काय तर sweet. So she is very famous in writing sweet poems in Khandeshi dialect. बहिणाबाईंच्या अनेक कविता प्रसिद्ध आहेत. Many of her poems are very famous. जीवनातील अनेक पैलूंवर त्यांनी आपल्या कवितांमधून प्रकाश टाकला आहे. सो जीवनातील अनेक पैलू म्हणजे काय तर व्हेरियस ॲस्पेक्ट्स ऑफ लाईफ. ओके, सो थ्रू हर पोएट्री शी शेड्स लाईट ऑन द डिफरंट ॲस्पेक्ट्स ऑफ लाईफ. ओके, प्रकाश टाकलाय मीन्स शी हॅज शेड लाईट ऑन डिफरंट पोएम्स थ्रू डिफरंट पोएम्स ऑन द डिफरंट ॲस्पेक्ट्स ऑफ लाईफ. शेतकरी शेतात उगवलेल्या धान्याची कापणी करून बाजारात जाईपर्यंत अपार कष्ट करीत असतो. म्हणजे काय, बेसिकली दिस इज बेस्ड ऑन द फार्मर. ओके, सो द हार्डवर्क ऑफ फार्मर इज मेन्शन इन दिस पोएम. तर त्यांनी काय केलेलं आहे की थ्रू दिस पोएट्री शी शेड्स लाईट ऑन द इमेन्स हार्डवर्क ऑफ अ फार्मर हू पुट्स इन that hard work from time of grain grows in the field until it reaches to the market. ओके, म्हणजे शेतात उगवलेल्या धान्याची कापणी करून बाजारात जाईपर्यंत. सो शी शेड्स लाईट ऑन द इमेन्स हार्ड वर्क अ फार्मर पुट्स इन फ्रॉम द टाइम द ग्रेन ग्रोज इन द फील्ड until it reaches to the market. ओके, सो दॅट हार्डवर्क शी हॅज मेन्शन इन द पोएम. पिके वाढल्यानंतर कापणीला आली की शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. सो वेन द क्रॉप्स आर राईप अँड रेडी फॉर द हार्वेस्ट, दॅट टाइम फार्मर्स बाउंडलेस जॉय इज डिस्क्राईब थ्रू दिस पोएम. ओके, म्हणजे शेतकऱ्याला किती आनंद होतो जेव्हा त्याचं क्रॉप जे आहे ते राईप होतं, म्हणजे त्याचं पीक वाढल्यानंतर कापणीला येतं. ओके, सो वेन द क्रॉप ग्रोज अँड इट कम्स टू अ स्टेज ऑफ हार्वेस्टिंग अँड फ्रॉम दॅट पॉईंट टू द इट्स सेलिंग इन द मार्केट. सो दॅट टोटल पीरियड और जर्नी इज very much joyful for the farmer, and that journey was described in this poem. या कापणीच्या आनंदाचे वर्णन बहिणाबाईंनी खानदेशी बोलीत केलेले आहे. So this poem describes a farmer's boundless joy when the crops are ripe and ready to harvest. And this description is done by the poetess Bahinabai in her
खानदेशी बोली म्हणजे खानदेशी डायलेक्ट. तर आता आपण ही कविता लाईन बाय लाईन वाचूया आणि त्याचा अर्थ समजून घेऊया. आता लागे मार्गे सर, आली कापणी कापणी. मार्गेसर म्हणजे काय, तर मार्गशीर्ष महिना. ओके, द मंथ ऑफ मार्गशीर्ष. सो दिस इज द मंथ इन द मराठी कॅलेंडर. ओके, दॅट मार्गशीर्ष मंथ. सो आता लागे मार्गेसर, आली कापणी कापणी म्हणजे नाउ द मंथ ऑफ मार्गशीर्ष, अ हिंदू कॅलेंडर मंथ, हॅज बिगन. द हार्वेस्ट टाइम हॅज फायनली अराइव्ड. आणि हा मार्गशीर्ष महिना आला त्याबरोबर काय आलं, हार्वेस्ट टाइम हॅज फायनली अराइव्ड. आज करे खाले वर्रे, डाव्या डोळ्याची पापणी. आता खाले वर्रे म्हणजे वर खाली. ओके, अप अँड डाऊन. सो आज करे खाले वरे, डाव्या डोळ्याची पापणी म्हणजे काय, तर डोळ्याची पापणी म्हणजे डोळ्याची पापणी. सो दॅट इज आयलीड. अँड डाव्या म्हणजे लेफ्ट. सो लेफ्ट आयलीड इज डुईंग अप, मीन्स इज मुव्हिंग अप अँड डाऊन. ओके, याचा अर्थ काय की आज करे खाले वर्रे, डाव्या डोळ्याची पापणी म्हणजे की टुडे द आयलीड ऑफ माय लेफ्ट हँड इज ट्विचिंग. In Indian mythology, this is often considered a sign of good luck for men or an approaching event. Okay, डाव्या डोळ्याची पापणी जेव्हा वर खाली करते, so or when there is a moment of left eyelid, that time in Indian mythology, this is often considered as a sign of good luck. Okay, this is considered as a good luck. And so the poetess is telling that the left eyelid is moving up and down. That means it's a good luck for the farmer. Okay, are you getting this? Means आता मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे आणि आता हार्वेस्टिंग सीझन आलेला आहे. आणि ह्या हार्वेस्टिंग सीझन चालू झालेला असताना डाव्या डोळ्याची पापणी जी आहे ती हलते आहे किंवा मुवमेंट करते. सो दॅट इज अ गुड लक फॉर द फार्मर. पडे जमिनीले तडे, आली कापणी कापणी. तर ह्याचा अर्थ काय, पडे जमिनीले तडे, तडे म्हणजे क्रॅक. ओके, जमिनीला क्रॅक आलेले आहेत, आली कापणी कापणी. सो नाउ द ग्राउंड इज क्रॅक, दॅट मीन्स राईप फॉर द हार्वेस्ट. अँड नाउ द हार्वेस्ट टाइम हॅज फायनली अराइव्ड. तशी माझ्या डोळ्यापुढे उभी दाण्याची मापणी. आता काय झालं याचा अर्थ की बिफोर माय आयज स्टँड्स द मेजरमेंट ऑफ ग्रेन. ओके, म्हणजे तशी माझ्या डोळ्यापुढे. आता जसं कापणीची वेळ आली, हार्वेस्टिंग टाइम आला, देर इज अ हार्वेस्टिंग टाइम नाव अँड आय कॅन सी द प्रोडक्ट ऑफ द हार्ड वर्क आय हॅव डन. ओके, म्हणजे तो फार्मर काय म्हणतोय की त्याच्या डोळ्यासमोर कापणी केल्यानंतर त्याला किती प्रोडक्शन मिळणार आहे, किती उत्पन्न मिळणार आहे हे त्याला कळलं, हे त्याच्या डोळ्यासमोर आलेलं आहे. सो त्याचा अर्थ होतो की राईट बिफोर माय आईज, तशी माझ्या डोळ्यापुढे मीन्स राईट बिफोर माय आईज स्टँड्स द मेजरमेंट ऑफ द ग्रेन. उभी धान्याची मापणी. मापणी म्हणजे मेजरमेंट. दाण्याची म्हणजे ग्रेन्स. ओके, म्हणजे किती मला त्याच्यातनं प्रोडक्ट मिळणार आहे त्याचं तो ड्रीम बघतोय किंवा त्याच्या डोळ्यासमोर एक चित्र आलंय की ही हॅड अ पिक्चर इन फ्रंट ऑफ हिज आईज दॅट हाऊ मच grains or how much crop he has produced by seeing the growing crops. शेत पिवये धम्मक, आली कापणी कापणी. आता अजून काय त्याला तो कापणी जवळ आली आहे हे त्याला अजून कुठल्या गोष्टींवरून दिसते. म्हणजे पहिली गोष्ट आपण बघितली तर मार्गशीर्ष महिना आहे, म्हणजे मार्गशीर्ष महिना आला म्हणजे कापणी सुरू झाली. त्याच्यानंतर त्याला काय गुड साईन दिसतंय की हिज लेफ्ट आयलिड इज मुव्हिंग. Okay, that is a good sign and that is indicating that he will get a good produce. त्याच्यानंतर काय दिसते की जमिनीला तडे पडले आहेत. There are cracks on the land or that's why there are cracks on the ground or land and that's why he needs to do harvesting now. आणि त्याबरोबर त्याला काय दिसतंय की त्याला ह्या सगळ्या हार्वेस्टिंगमधून त्याला किती त्याच्या क्रॉपचं प्रोडक्शन मिळणार आहे. सो तशी माझ्या डोळ्यापुढे उभी दाण्याची मापणी म्हणजे मेजरमेंट. सो ही कॅन इमॅजिन हाऊ मच प्रोड्यूस
he will get from the crops. शेत पिवये धम्मक आली कापणी कापणी. So that the fields are turned bright golden yellow. शेत पिवये, पिवये means yellow. Okay, the fields have turned a bright golden yellow, and that is also indication that the harvest time is finally arrived. आता धरा रे हिम्मत इये ठेवा पाजवूनी. सो नाव इये म्हणजे काय, तर सिकल. ओके, दॅट इज अ टूल that is used for the harvesting. So he is telling that आता धरा रे हिम्मत, हिम्मत म्हणजे courage. So now everyone gather your courage. Why? To gather the courage for harvesting. आणि तो काय सांगतो, इये ठेवा पाजवूनी, म्हणजे इये म्हणजे सिकल, that is one tool, and he is telling to sharpen that tool for harvesting. So the meaning of this sentence is, this stanza is शेत पिवये धम्मक आली कापणी कापणी means now the farmer is telling that he is telling to the everyone that fields have turned a bright golden yellow. The harvest time has finally arrived. आता धरा रे हिम्मत इये ठेवा पाजवणे. इये म्हणजे टूल. Okay, that is used for harvesting, and he is telling पाजवणे means sharpen. Make your tool sharpen and gather your courage. Okay, पीक पिवये पिवये आली कापणी कापणी, म्हणजे पीक जे आहे ते कसं झालंय, पिवळं पिवळं. सो पिवळं म्हणजे काय, येलो. द क्रॉप्स हॅव टर्न गोल्डन येलो. द हार्वेस्ट टाइम हॅज फायनली कम. हातामध्ये धरा ये खाली ठेवा रे गोफणी. गोफणी म्हणजे काय, गोफणी म्हणजे स्लिंग्स. ओके, दॅट आर यूज फॉर स्केरिंग द बर्ड्स. ओके, जनरली पक्षी असतात ते काय करतात, धान्य खातात. सो बर्ड्स आर देअर फॉर टू ईट द क्रॉप्स. ओके, ऑर ग्रेन्स. सो फार्मर्स आर युजिंग गोफणी म्हणजे स्लिंग्स. सो नाउ द फार्मर इज टेलिंग दॅट नाउ इट्स टाइम टू कीप अवे युअर स्लिंग्स अँड होल्ड द इये. इये म्हणजे टूल्स फॉर द हार्वेस्टिंग. इया म्हणजे काय, टूल्स फॉर द हार्वेस्टिंग. काप काप माझ्या इया आली कापणी कापणी. नाउ ही इज टेलिंग टू दॅट, सी इन हिज हँड यू कॅन सी द टूल दॅट इज यूज फॉर कापणी, दॅट इज कॉल्ड एज इया. सो काप काप माझ्या इया. सो ही इज टेलिंग कट अवे माय सिकल. आली कापणी कापणी. द हार्वेस्ट टाइम हॅज फायनली अराइव्ड. थाप लागली पिकाची आली डोयाले झापणी, म्हणजे द पाइल्स. थाप म्हणजे काय, द पाइल्स. द पाइल्स ऑफ क्रॉप्स हॅव ग्रोन सो हाय. आली डोयाले झापणी म्हणजे दॅट माय आईज आर ड्रुपिंग विथ स्लीप. आली डोयाले झापणी म्हणजे माय आईज आर ड्रुपिंग विथ स्लीप, म्हणजे एवढी मोठी थाप लागलेली आहे की ती बघून माझ्या डोळ्याला, माय आईज आर ड्रुपिंग विथ स्लीप. आली डोयाले म्हणजे डोळ्याला झापणी. झापणी म्हणजे झोप. थाप म्हणजे काय, मिनिंग ऑफ थाप मीन्स पाइल्स ऑफ क्रॉप्स. थाप लागली पिकाची म्हणजे तो सांगतोय की हार्वेस्टिंग झालंय, आता थाप लागली आहे, म्हणजे पाइल्स ऑफ क्रॉप्स आर देअर, आणि ते बघून माझ्या डोळ्याला झोप आली आहे किंवा झापणी आली आहे. माय आईज आर ड्रुपिंग विथ स्लीप. आली पुढे रगडणी आता कापणी कापणी. नेक्स्ट कम्स द थ्रेशिंग प्रोसेस. रगडणी म्हणजे थ्रेशिंग, तुम्हाला सायन्समध्ये झालेलंच आहे. रगडणी म्हणजे काय, थ्रेशिंग म्हणजे ग्रेन्स असतात ते क्रॉप्सपासून सेपरेट करणं. ओके, ड्राईड जे ग्रीन पार्ट असतो तो आफ्टरवर्ड्स इट टर्न्स इनटू येलो, and when you are removing grains from that dried parts, that is called as ragadni. So ragadni means threshing process. So threshing process is now next to this harvesting, there is a threshing process. So now that the harvesting time is here, खये करारे तयार हाती घिसन चोपणी. So now get the threshing floor ready. खये म्हणजे काय, you can say it's a threshing floor. Okay, a big clean floor. So get the threshing floor ready. खये करारे तयार म्हणजे खळे. खळे असा शब्द आहे मराठीमध्ये त्याला. हा खानदेशी डायलेक्टमध्ये ते खये आहे. सो खळे तयार करा म्हणजे अंगण तयार करा. कशासाठी,
टेक द थ्रेशिंग स्टिक्स इन युअर हँड्स. हाती घिसन चोपणी. चोपणी म्हणजे स्टिक्स असतात, त्याला चोपणी म्हणतात, म्हणजे ते जोराने मारलं जातं. सो घिसन. घिसन म्हणजे टू टेक इन युअर हँड द थ्रेशिंग स्टिक्स. हाती घिसन चोपणी म्हणजे यू कॅन टेक द थ्रेशिंग स्टिक्स इन युअर हँड्स अँड यू प्रिपेअर द थ्रेशिंग फ्लोअर फॉर द क्रॉप्स. अशी ही सुंदर कविता आहे. म्हणजे थोडक्यात काय तर या कवितेमध्ये शेतकऱ्याचं मनोगत सांगितलेलं आहे. सो ही इज व्हेरी हॅपी बिकॉज हिज क्रॉप्स आर रेडी अँड ही इज इमॅजिनिंग द प्रोडक्ट of his hard work, and that's why he is very happy. He is telling everyone that now the harvesting season has arrived. You have to get ready for that. You get ready your sickle. You keep away your slings because now it's time for harvesting. Okay, and after harvesting he can see the piles of crops and he is very happy, and in that happiness his eyes are drooping with sleep because he is seeing that piles of crops. Okay, that is a big achievement for him. And after this harvesting, next comes the threshing process. Now that harvest time is here, he is telling now it's getting over and you have to get ready for threshing floor, and you should take threshing sticks in your hand. Okay, and you need to prepare a threshing floor and take the threshing sticks in your hand. तर अशी ही सुंदर कविता आहे बहिणाबाई चौधरींची. अतिशय म्हणजे शेतकऱ्याचं जीवन असं आपण जवळून बघितल्यासारखं वाटतं. वी कॅन इमॅजिन द हॅपीनेस ऑफ द फार्मर थ्रू दिस पोएम. तर अशी ही छान कविता आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला म्हणून दाखवते, म्हणजे तुम्हाला जर त्याचं प्रोनाऊन्सिएशन तुम्हाला वाटत असेल काही डिफिकल्ट आहे तर मी ते एकदा तुम्हाला कविता म्हणून दाखवते, ती तुम्ही ऐका. आता लागे मार्गे सर आली कापणी कापणी, आज करे खाले वर्रे डाव्या डोयाची पापणी, पडे जमिनीले तडे आली कापणी कापणी, तशी माझ्या डोया पुढे उभी दाण्याची मापणी, शेत पिवये धम्मक आली कापणी कापणी, आता धरा रे हिम्मत इये ठेवा पाजवणी, पीक पिवये पिवये आली कापणी कापणी, हातामधी धरा इये खाले ठेवा रे गोफणी, काप काप माझ्या इया आली कापणी कापणी, थाप लागली पिकाची आली डोयाले झापणी, आली पुढे रगडणी आता कापणी कापणी, खये करा रे तयार हाती घिसन चोपणी. बहिणाबाई चौधरी. तर अशी छान कविता आहे. तुम्हाला जर ही कविता आवडली असेल, माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर तुम्ही प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला या व्हिडिओमधून जर हेल्पफुल इन्फॉर्मेशन मिळत असेल किंवा तुम्हाला ही कविता खूप चांगल्या पद्धतीने समजत असेल तर प्लीज तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हे व्हिडिओ शेअर करा. आणि अजूनही जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.